जसं की गटरी नव्हत्या, गटरी आता परवा नवीन केल्या, त्या पण निम्म्या केल्यात, निम्म्या भागाच्या गटरी केलेल्या नाहीयेत. मी अर्चना पाटील, मी माझ्या जन्मास आम्ही इथेच राहतो. गेली 40 वर्ष झाली हे झोपडपट्टी वसाहत म्हणून आहे, आम्ही इथेच राहतोय. तर इथं आम्हाला भरपूर अडचणी आहेत. जसं की गटरी नव्हत्या, गटरी आता परवा नवीन केल्या, त्या पण निम्म्या केल्यात, निम्म्या भागाच्या गटरी केलेल्या नाहीयेत. कचरा व्यवस्थापन जे आहे, ती कचरा गाडी आली की कचरा गाडी म्हणते की ते ट्रॅक्टरमध्ये टाका, ट्रॅक्टरवाली म्हणते की ती गाडी आली की त्यात टाका. असं हे कचरा व्यवस्थापनचं पण आहे. गटरीचं पाणी आमचं सांडपाणी जाणार कुठे ही आम्हाला महत्वाची म्हणजे अडचण आहे आमची. त्यानंतर आम्ही इथं जसं राहतोय हे फक्त झोपडपट्टी वसाहत म्हणून आम्हाला राहण्यासाठी दिलेलं नाही. हे प्लॉट हे एनए प्लॉट असे नाहीयेत. तर ते आम्हाला प्लॉट नावावर करून द्यावा असा नगराध्यक्ष आम्हाला पाहिजे. आमच्या प्रत्येक अडचणीला त्या नगराध्यक्षानं आमच्यासाठी उभं राहिलं पाहिजे. ती रात्रीची वेळ असू दे किंवा दिवसाची वेळ असू दे, नगराध्यक्ष असू दे किंवा नगरसेवक असू दे, फक्त मतदान पुरतेच येतात, मतदान घेतात आणि जातात. त्याच्यानंतर कुणीही कशाची चौकशी करत नाही. प्रत्येकाला उपोषण करा, हे करा, ते करा, पण कुठल्याच कामं इथली काही झालेली नाहीत. तर ती प्रत्येक कामं आमची व्हावीत. जे रस्ता आहे ते रस्ते व्यवस्थित व्हावेत. लहान मुलं जर का चालली तर सारखं रस्त्यावर नाही पडतं. हे निम्म रस्त्याचं खोदकाम जे केलेलं आहे ते खोदकाम अर्ध्यातच राहिलेलं आहे. मग ते व्यवस्थित रस्ता करून द्यावं, लाईट्स व्यवस्थित आहेत की नाही बघावं, कचरा सांडपाण्याची व्यवस्था आमची केली जावी, ही एवढीच आमची येणाऱ्या भावी नगराध्यक्षाकडून आमच्या अपेक्षा आहेत. तर त्या अपेक्षा त्यांनी पूर्ण करावा असा नगराध्यक्ष आम्हाला मिळावं, एवढीच आमची नगराध्यक्ष. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.